एकीकडे ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केली असली तरी दुसरीकडे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मात्र युद्धबंदी झाली नसल्याचं म्हटलंय. अद्याप कोणताही करार झालेला नसून अंतिम निर्णय शेवटीच घेतला जाईल असं इराणचे परराष्ट्र मंत्री अरागची यांनी स्पष्ट केलंय. या संदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली. त्यामुळे युद्धबंदीबाबत आता संभ्रम आहे. युद्धबंदी झाली आहे की नाही या संदर्भात त्यामुळे संभ्रम निर्माण झालाय. दरम्यान दुसरीकडे कतारच्या मध्यस्थीनं अमेरिकेचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव इराणनं स्वीकारल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील शस्त्रसंधीसाठी सहमती दिल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली. युद्धबंदीची सुरुवात इराणकडनं होईल आणि त्यानंतर 12 तासांनी इस्रायल सुद्धा युद्धबंदीला सुरुवात करेल. तर 24व्या तासाला 12 दिवस चाललेल्या या युद्धाच्या समाप्तीला जग सलाम करेल. युद्धबंदीच्या प्रत्येक टप्प्यात दोन्ही देश शांत राहतील असं ट्रम्प यांनी म्हटलंय. या संदर्भात आपण बोलणार आहोत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमत मध्ये. ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे युद्धबंदीची, काय त्या संदर्भात सांगाल? मला असं वाटतं की ही निश्चितपणे जगाला दिलासा देणारी बाब आहे. काल मध्यरात्री ज्या वेळेला इराणकडनं कतारमधल्या अमेरिकन बेसिसवरती काही हल्ले करण्यात आले होते, मात्र नंतर अशा प्रकारे वृत्त आलं आणि त्याला दुजोरा हा डोनाल्ड ट्रम्पनी पण दिला की इराणनी जेव्हा हा हल्ला केला होता कतारमधल्या अमेरिकन बेसवरती, त्यावेळेला कतारला विश्वासात घेतलं होतं, अमेरिकेला पण विश्वासात घेतलं होतं, जेणेकरून कमीत कमी जीवित आणि वित्तहानी होईल. कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही किंवा वित्तहानी पण झाली नाही. त्यामुळे कुठेतरी इराणने एक स्कोप ठेवलेला होता की त्यांना निगोशिएशन करायचं आहे. इराणला सुद्धा हे युद्ध किंवा संघर्ष फार काळ लांबवायचा नव्हता. त्याचप्रमाणे इस्रायलच्या बाबतीमध्ये देखील होतं. आणि नंतर मग डोनाल्ड ट्रम्प यांचे 2 प्रकारचे ट्विट आले. पहिलं ट्विट जे होतं ते म्हणजे इराणनी कशा पद्धतीने अमेरिकेला इन्फॉर्म करून अमेरिकन बेसवरती अटॅक केलेला होता, त्यामुळे तो सिम्बॉलिक म्हणजे प्रतिकात्मक स्वरूपाचा होता. आणि त्यानंतर दुसरं ट्विट आलं ज्यामध्ये त्यांनी शस्त्रसंधीची घोषणा केलेली होती आणि त्यांनी हे पण सांगितलं होतं की 12 दिवस चालणारा हा संघर्ष आहे आणि त्यानंतर आता यामधनं शस्त्रसंधी होईल. मात्र याच्यातनं अनेक गोष्टी ह्या पूर्णपणे अनिर्णित स्वरूपाने राहिलेल्या होत्या. त्यातला पहिला जो मुद्दा होता तो म्हणजे आता जो इराणचा आण्विक कार्यक्रम आहे ज्याच्या विरोधामध्ये अमेरिका आणि इस्रायलनी एवढी मोठी कारवाई केलेली होती. दुसरीकडे इराणने असंही क्लेम केलेलं आहे की आमचं कोणतंही नुकसान, मग ते फोर्डोचं असेल किंवा कोणत्याही न्यूक्लिअर बेसचं नुकसान हे फारसं झालेलं नाहीये. दुसरं त्यांचं टार्गेट होतं की इराणमध्ये सत्तांतर घडून आणणं. त्यामुळे त्याचंही भवितव्य काय असेल याविषयी साशंकता आहे. मात्र 2 बाबतींमध्ये एक जगाला दिलासा मिळाला. एक तर इराणने जो हॉर्मुझची समुद्रधुनी आहे त्याच्या बंदी संदर्भामध्ये पुढे न जाण्याचा निर्णय याच्यातनं घेतलेला आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांचे जे पुरस्कृत बंडखोर आहेत किंवा हुतीसारखे बंडखोर आहेत त्यांनी कोणत्या पद्धतीचा सहभाग ह्या संघर्षामध्ये घेतलेला नाहीये. त्यामुळे ह्या 2 बाबी जगाला दिलासा देणाऱ्या आहेत. जगाचं लक्ष ह्या 12 दिवसाच्या संघर्षाकडे चालू होतं. मला असं वाटतं की याच्या माध्यमातून जगाने एक सुटकेचा निश्वास टाकला आहे असं आपल्याला म्हणता येईल. बरं, पण डोनाल्ड ट्रम्प जरी युद्धबंदी संदर्भात पोस्ट करत असले तरी दुसरीकडे इराणचे परराष्ट्र मंत्री मात्र त्या संदर्भात काही स्पष्ट बोलताना दिसत नाहीये. त्यामुळे संभ्रम कुठेतरी आहे का? नाही, तो निश्चितपणे आहे. आपल्याला डोनाल्ड ट्रम्प यांचा एकूणच स्वभाव आणि कार्य करण्याची पद्धत माहिती आहे. ते सातत्याने घाईघाईने अशा स्वरूपाचे अनेकदा ट्विट देखील करत असतात. यामागे या सगळ्या गोष्टींचं श्रेय घेण्याचाही त्यांचा कुठेतरी प्रयत्न असतो की माझ्या मध्यस्थीने हे 12 दिवसांचा संघर्ष हा मी थांबवण्याचा प्रयत्न केला. असाच प्रकार त्यांनी भारत पाकिस्तानच्या बाबतीमध्ये देखील केलेला होता. असाच प्रकार त्यांनी रशिया युक्रेनच्या बाबतीमध्ये देखील केलेला होता. त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही हा संघर्ष करतो आहोत. कदाचित त्यांनी इस्रायलच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न केलेला असेल. मात्र याचा अधिकृत दुजोरा हा इराणकडनं येईल. त्या संदर्भात काही कालावधी हा देण्यात आलेला आहे. मात्र याच्यातनं अनेक प्रश्न हे अनिर्णित राहिले. ज्या गोष्टींसाठी हा संघर्ष सुरू झालेला होता त्याच गोष्टी मुळात अनिर्णित राहिलेल्या आहेत. मात्र याच्यातनं एक बाब जो सगळ्यात महत्वाची जगाची चिंता होती ती म्हणजे इराण जी हॉर्मुझची समुद्रधुनी आहे त्याची जी नाकाबंदी करणार होता तो निर्णय आता होणार नाही. त्यामुळे तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता जी जगाला चिंता होती ते आता फारसं काही घडेल असं मला वाटत नाही. त्यामुळे या संघर्ष सुटावा याकडे जगाचं लक्ष लागलं होतं. याच्यातनं सकारात्मक झालं तर हा जगासाठी एक महत्वाचा दिलासा देणारी बाब असेल. बिलकुल. देवळाणकर सर, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि ही माहिती दिली त्याबद्दल.
आणि आता बातमी राज्यातनं बघूयात. बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया थोड्याच वेळात सुरू होणार आहे. बारामतीतील प्रशासकीय भवनात सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी आज शहरातील प्रशासकीय भवनात होत असून या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. इथून जाणारी वाहतूक देखील निकाल लागेपर्यंत वळवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत सहभाग घेतला. त्यांच्या विरोधात भाजपचे कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांचं सहकार बचाव पॅनल उभं टाकलं होतं. तर शरद पवार गटाच्या वतीनं पवार यांच्या विरोधात बळीराजा सहकार बचाव पॅनलचे 20 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. 22 जूनला निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. आज या निवडणुकीत माळेगावचे सभासद कुणाला कौल दिलाय हे स्पष्ट होणार आहे. याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्या सोबत आहेत बारामतीतून. जितेंद्र, या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. साधारण कधीपर्यंत निकाल हाती येईल? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या ब वर्ग गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि आपण पाहतो की साधारणतः 102 या ब वर्ग मतासाठी मतदान होते. 101 जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. प्रथम सकाळी मतपेट्या फुटल्यानंतर पहिला जी गटाची मोजणी होणार आहे ती ब वर्ग गटाची मोजणी होणार आहे आणि याच्यामध्येच कुणाला कौल दिला हे आपल्याला स्पष्ट तर होईलच. परंतु साधारणतः दुपारी 12-12:30च्या सुमारास जसे जसे निकाल हाती येतात तशा पद्धतीने माळेगावच्या सभासदांनी कोणाला कौल दिला हे आपल्याला समजू शकणार आहे. परंतु आपण बघितले की कधी नव्हे अशी माळेगावची निवडणूक आता निवडणुकीला रंगत आली आणि आपण बघितले की गेली 6 दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः बारामतीमध्ये होते. त्यांनी विशेष म्हणजे 14 ते 15 सभा घेतल्या आणि आपण बघितलं की घोंगडी बैठक असतील, कुणाची नाराजी असतील, हे सर्व काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शरद पवार गटाचे शिष्टमंडळ देखील अजित पवार यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांची चर्चा देखील झाली होती. त्यांचे काही सदस्य देखील त्यांच्या पॅनलमध्ये घेण्यात येणार असं ठरल्यानंतर, परंतु ज्यावेळेस अजितदादांचं पॅनल जाहीर झालं त्यामध्ये एकही सदस्य त्यांचा घेतला नसल्याने शरद पवार गटाने 20 कॅन्डिडेट या निवडणुकीमध्ये उभे केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता आज या निवडणुकीचा निकाल लागतोय. 9 वाजता या मतमोजणीला सुरुवात होईल. कडेकोट बंदोबस्त या प्रशासकीय भवनाच्या आपण बघतो की माझ्या बाजूला ही सर्व बॅरिगेट लावण्यात आलेलं आहे. अजून कुणालाही आतमध्ये सोडण्यात आलेलं नाही. प्रतिनिधी साधारणतः 8:30 ते 8:45च्या सुमारास या ठिकाणी ओळखपत्र सोडून आतमध्ये प्रतिनिधींना सोडण्यात येणार आहे. कडेकोट पोलिसांनी म्हणजे एकंदरीत मोबाईल आतमध्ये घेऊन देण्यात येणार नाही. आणि गेल्या वेळेस आपण बघितलं की 2 वेळा मतमोजणी झाली म्हणून आज साधारणतः रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत ही मतमोजणी चालेल असा येथील अधिकाऱ्यांनी निष्कर्ष बांधलेला आहे. आपण पाहूयात नक्की आता निकाल काय लागतोय आणि माळेगावचे सभासद कुणाला कौल देतात. कसोटी लागली आणि संपूर्ण राज्याचं या निकालाकडे लक्ष लागले. बरोबर जितेंद्र, धन्यवाद या माहितीसाठी. तत्पूर्वी इराणनं कतारच्या दोहामधील अमेरिकन सैन्य तळांवरती हल्ला केला होता आणि इराणनं या तळांवरती 10 मिसाईल्स डागली. इराणकडनं अमेरिकेचे बेस कॅम्प टार्गेट करण्यात आले. दरम्यान सर्व इराणी क्षेपणास्त्र यशस्वीरित्या रोखण्यात आली असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची कतारकडनं स्पष्टोक्ती करण्यात आली आहे. तर कतारमधून सर्व लष्करी उपकरणं हटवण्यात आली होती. इराणनं रिकाम्या तळांवरती हल्ला केला असं व्हाईट हाऊसकडनं सांगण्यात आलंय. कतारकडून इराणच्या हल्ल्याचा मात्र निषेध करण्यात आलाय. तर हे अमेरिकेचे लष्करी तळ नेमके कुठे कुठे आहेत यावरती एक नजर टाकूयात. मध्य पूर्वेमध्ये अमेरिकेचे 40,000 ते 50,000 सैनिक आहेत आणि अमेरिकेचे कमीत कमी 8 असे कायमस्वरूपी तळ आहेत. ते कतारमध्ये आहेत, कुवेतमध्ये आहेत, UAE, इराक, सौदी अरेबिया, तसंच बहरीन, इजिप्त आणि जॉर्डन या ठिकाणी अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. 40,000 ते 50,000 सैन्य तिथं आहे. कतारमध्ये US सेंट्रल कमांड आणि अल उदीद एअरबेस या क्षेत्रातील सर्वात मोठा सैन्य तळ आहे कतारमध्ये आणि इथेच इराणनं हल्ला केला होता. तर एअरलिफ्ट तसंच एरियल रिफ्युलिंग, इंटेलिजन्स,
सर्व्हिलन्स तसंच एरोमेडिकल इव्हॅल्युएशन इसेट्स चा सहभाग यामध्ये आहे. तर कुवेतमध्ये आरिफ अजनचं सैन्याचा तळ आहे, लष्कराचा प्रमुख तळ आहे, अली अल सलेम एअरबेस आहे आणि इराकमध्ये अमेरिकेचं सैन्य तळ आहे. इराकमध्ये अल हरीर आणि अल असद एअरबेस आहेत आणि या वेगवेगळ्या ठिकाणी अमेरिकेचे जिथे जिथे लष्करी तळ आहेत काही ठिकाणी इराणनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीही नुकसान झालं नाही असं अमेरिकेकडनं सांगण्यात आलंय. इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये सुरू असलेलं युद्ध संपल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये शस्त्रसंधीसाठी एकमत झालंय आणि पुढील 12 तासात 12 दिवसांचं युद्ध संपलं असं अधिकृत समजलं जाईल. 12 दिवसांच्या या युद्धाला जग सलाम करेल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. इस्रायलनं पहिल्यांदा इराणवरती हल्ला केला होता. इस्रायलनं इराणच्या अणुऊर्जा केंद्र आणि लष्करी तळावरती हवाई हल्ले केले, त्यामुळे खवळलेल्या इराणनं इस्रायलवरती पलटवार केला. दोन्ही देशातील संघर्ष विकोपाला गेला. त्यात अमेरिकेनं देखील इराणच्या 3 अणुऊर्जा केंद्रावरती हवाई हल्ले केले. त्यानंतर आता अचानक डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली आहे. आताची मोठी बातमी, युद्धबंदी संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केली आहे. इराण इस्रायलमध्ये युद्धबंदीची घोषणा ट्रम्प यांच्याकडून करण्यात आली.